जय गुरु. जय गुरु. जय गुरु. पण सुरू करूया थोडस. काल आपण ह्या पानावर होतो. हे 10व्या वाक्यामध्ये तो तेथे बी पेरील तत्र बीजम वप्स्यती सह तत्र बीजम वप्स्यती असं आपण बघितलं होतं. त्यावेळा विचार केला की हा धातू जरा वेगळा आहे, म्हणून याचं आपण कसं शब्द रूपांतर कसं होतं बघूया. इथं हा टेबल मी तयार केलाय. हा दिसतोय का? टेबल वाचता येतो हा? हो. हा हो, येतो येतो. वाचतो. हा धातू आहे वप. वप म्हणजे पेरणे किंवा टाकणे किंवा विखुरणे. आता याच्यातले धातूचं प्रमाण आपण वर्तमान काळात भविष्य काळात बघणार सध्या. बाकीच्या काळ आपल्या नंतर अभ्यासाला आहे. वर्तमान काळामध्ये प्रथम पुरुष एक वचन सह वपती तो पेरतो, द्विवचन तौ वपतः ते दोघे पेरतात, आणि बहुवचन ते वपंती ते पेरतात. मध्यम पुरुष त्वम वपसी तू पेरतोस, युवाम वपतः तुम्ही दोघे पेरता, आणि युयम वपतः तुम्ही सगळे पेरता. उत्तम पुरुष मध्ये अहम वपामी मी पेरतो, आवाम वपावह आम्ही दोघे पेरतो, वयम वपामह आम्ही सगळे पेरतो. हे वर्तमान काळात झालाय. हे आपलं वर्तमान काळात जो टेबल आहे त्याच्याशीच मिळणार आहे. भविष्य काळात मात्र इथे बदल आहेत. प्रथम पुरुष सह वप्स्यती तो पेरेल, वपतीच्या ऐवजी वप्स्यती. तौ व्यप्सतः तुम्ही दोघे पेराल, ते वप्स्यंती ते सर्व पेरतील. मध्यम पुरुष मध्ये त्वम वप्स्यसी तू पेरशील, युवाम वप्स्यतः तुम्ही दोघे पेराल, युयम वप्स्यथ तुम्ही सर्व पेराल. वप्स्यामी उत्तम पुरुष, वप्स्यामी मी पेरेन, वप्स्यावह आम्ही दोघे पेरूत, आणि वप्स्यामह आम्ही सर्व पेरूत. तर हे अशा प्रकारे हे बदलतं. तर आपल्याला या ठिकाणी वप्स्यती गेलं होतं. वप्स्यती म्हणजे सह वप्स्यती, हे तो शेतकरी पेरतो. ते केवळ हे ओळख करून देण्याकरता नवीन प्रकारचे आहे. हा टेबल मी यामध्येच ठेवतो, आणि याची PDF तुम्हाला देईल त्यावेळेला हे पण मिळेल. ओके, आपण पुढे सुरू करूयात. हा, आतापर्यंत हे टेबल वाचलं, यात तुम्हाला काही ऐकताना मुद्दे लक्षात आले, बोलावंसे वाटतं असं काही आहे? पोटफोड्याच्या ऐवजी साधा स आलाय. काय? भविष्य काळाकरता एरवी पोटफोड्या श येतो, हा इथं हा साधा स आला. हा, ते स आलं, अर्ध स आणि य आलं. श च्या ऐवजी अर्ध प, अर्ध स आणि य असं आहे. परवाच्यातले 3 वाक्य राहिले होते. ढग खूप पाऊस पाडतील, मेघा जलदहा तीव्रम विपुलम वर्षिष्यन्ति किंवा जलम भविष्यन्ति आपण म्हटलं होतं. त्याच्या आधी इथे एक काल इथे चर्चा केली होती 18व्या मध्ये. यदा विपुलम धान्यम भवती तदा तत् विक्रेतुम कृषकः हट्टे गच्छन्ति. तेव्हा आपण असा चर्चा केली होती की हे जे म आहे, हलंत म, हे वाक्याच्या मध्ये आल्यामुळे याच्यावरती अनुस्वार करावा. याचं मी ते व्याकरण बघितलं. असं म्हणणं आहे की हे जे तुम प्रत्यय आहे, तुमुन म्हणतात त्याला, पण प्रॅक्टिकल लागतं तुम लागतं. ते तुमुन प्रत्यय जे आहे याचं जे मूळ स्वरूप आहे ते अनुस्वाराचं नाही, ते तुमुन आहे.
त्यामुळं हे तुम जे आहे हे स्वरूप तुम अशा स्वरूपातच राहिलं पाहिजे. विक्रेतुम हे कुठेही असो किंवा शब्द कुठेही असो, जिथे इथे तुम असेल तिथे हलंत मच हवे. म्हणून इथे मी लिहून ठेवलं इथे की तुमून प्रत्यय जे आहे याचं मूळ स्वरूप तुमून आहे, अनुस्वार नाही, त्यामुळे याच्यावर अनुस्वार येणार नाही. ओके, आता सर, पुढचं वाक्य. सर हा येस. 17वं वाक्य दाखवा ना. वर्षणेन एव विपुलं धान्यम उत्पद्यते, हेच ना? अं, विक्रेतुम कोणत्या वाक्यात आहे? हे वाक्य का? हा हा, 18 आहे. अच्छा, तेच आता आपण बोलत होतो. हा, ठीक आहे, ठीक. हे हो हो, ठीक आहे. हा त्याच्यातच आहे तुमून. येस. हा, हेच हेच आपण काल चर्चा केली यावरती आणि हो हो. अनुस्वार असावा असा पण निष्कर्ष काढला होता. पण त्याचं म्हणणं की तू. नाही, याच्यामध्ये ना हा 14वं वाक्यच नाहीये, म्हणून नंबरचं अच्छा अच्छा, नंबर असं तिकडे झालं का मी ते? हा 17. हा, इथे 14 नाही. करेक्ट. हा 14 पुस्तकात काही आहे का बघायला पाहिजे, एखादा मिसिंग लिंक आहे का, हा टाईप करताना राहिला असं एक बघायला. हा, ठीक आहे, ठीक आहे. 25. हा, हे आता आपण 12 पर्यंत झालं होतं. 13 पासून पुढे आपण वाचू आणि जिथं सर, आवडतं. हा हे 12व्या वाक्यामध्ये ढग पाऊस पाडतील, हा, तर हे म्हणजे आपल्या सामान्यप्रमाणे जसं आपण करतो तसं आहे का? ह्याच्यामध्ये पण ते आई वडील मुलाला शिकवतील सारखं प्रेरक अ, अ, क्रियापद अपेक्षित आहे म्हणजे नाही असं नाही, इथं नाही इथं ना? नाही, असं नाहीये. कारण ढगातून पाऊस पडेल हो हे हो, सरळ वाक्य वाटतं, हा हे पण ढग पाऊस पाडतील. प्रेरक नाही यामध्ये. ओके. म्हणजे ढगातूनच पाऊस पडेल असा बेसिक अर्थ आहे त्याचा. कारण ते पाडण्याकरता कोणी प्रेरणा देत नाही त्याला. अगदी त्याचा सायंटिफिक विचार केला तर मग वारा येतात आणि पाऊस पडतो. पाऊस पडायला वारा हा प्रेरक आहे असा विचार करून मग त्याला वर्षी शंतीला काय आहे तो विचार करून करता येईल. पण तसा अपेक्षित नाही एवढा अभ्यास आपल्याला. आणि इथं आपण पाऊस इथं पण कारण की भविष्यकाळ म्हटलं तरी हो पडेल म्हटलं तेवढं म्हणजे हो हो, सफिशियंट ढगातून झालं असतं. पाऊस हे पडेल असं म्हटलेलं पाडतील. नाही ते. पण इथे इंग्रजी जर बघितलं आपण, क्लाउड्स विल शॉवर हेविली, तर हां. हिंदीमध्ये दिलेलं नाही त्यांनी. ते ढग ढग पाऊस पाडतील म्हणजे पाऊस पडेल असंच या ठिकाणी गरज आहे. त्यामुळे इथं आपण जास्ती शब्द प्रेरक म्हणजे जायला नको. असं ओके. पाठीक्षती म्हटलं आपण, शिकवतील तसं नाही घ्यायचं. ठीक आहे. वर्षी शंतीच ठेवू आपण. हा, हे पहिलं वाक्य 13वं, रवींद्र जोशी साहेब. शेते पाण्याने भरतील, हम्म क्षेत्राणि जलेन पूर्णाः भविष्यन्ति. हम्म, एकदम म्हणजे सोपं वाक्य. क्षेत्र, हम्म. हा सोपं आहे. क्षेत्राणि म्हणजे क्षेत्रे म्हणजे शेत, जलेन, क्षेत्रांचं बहुवचन. हा क्षेत्रमचं बहुवचन म्हणजे शेत, आणि जलेन म्हणजे पाण्याने तृतीय विभक्ती. हा तृतीय विभक्ती पाण्याने. पूर्णाः भविष्यन्ति. पूर्ण हे ते हम्म. पूर्ण भरतील. पूर्ण भरतील असं. हम्म. पूर्णाः भविष्यन्ति. तर पूर्णाहाचं पुन्हा काही पद्धत आपण शोधून काढू त्याला की पूर्ण हा कसं आलं, पूर्ण हा. हा का नाही घेतलं ते मी सांगतो हो, तुम्हाला. ते क्षेत्राणी असेल म्हणून असेल एखाद्या वेळेस माहित पूर्ण. नाही मला, मी बघून सांगेन. शेत तसंच पूर्ण, आहे, तसंच आहे. हा. अनेक शेत आहेत ना. हा, शेत पूर्ण भरतील असं. ओके, आपण मार्क करून त्याला कन्फर्म करून पुढे जाऊ. पुढचं वाक्य निलिमा चव्हाण मॅडम. निलिमा ताई. नाही, हा आम, 14वं. त्यात धान्य उगवेल, हम्म. त्यात तेषु धान्यानी रोहिष्यन्ति. उगवेल म्हणजे भविष्यकाळ. उगवेशन रोहिष्यन्ति, सॉरी, हा, नाही बरोबर. रोहिष्यन्ति. आता याच्यामध्ये एक कन्फ्युजन असं आहे की
इंग्रजीमध्ये त्यांनी काय दिलंय, द कॉर्न विल ग्रो इन देम. आता कॉर्न म्हणणं तितकंसं योग्य नाहीये ते. ते त्यात आलं त्याच्यामध्ये ठीक आहे, ते- तस्मीन वगैरे हा. नाही आहेत का? नाही, ते शुद्ध तस्मीन नाही. त्या शेतांमध्ये हे बहुवचन आहे ना, ते शेते पाण्याने भरतील आणि मग त्याचं बहुवचन तेषु होईल सप्तमीमध्ये तस्मिनच्या वेळी. धान्य आणि आता हे धान्य उगवेल. आता असं वाटतं आपल्याला की धान्य उगवेल म्हणजे हे एक वचनी आहे. मग धान्यम रोहिष्यती असं वाटेल आपल्याला. पण धान्य म्हणजे काय, एक दाणा नसतो. आणि धान्याने जसं तृणानी म्हणतो आपण तसं. पण काही जसं ठिकाणी फलानी, तृणम पुष्पानी पण असं. म्हटलंय त्यांनी. तसं तृणानीच पाहिजे होते. धान्यानी रोहिष्यंती भविष्यकाळ. ओके, थँक्यू. राजेंद्र कोलेकर साहेब. हो. पीक पाहून शेतकरी प्रसन्न होईल. सस्यानि दृष्ट्वा कृषकः प्रसन्नं भविष्यति. द्रष्टवा केलं ना आपल्याला का, दृष्टा म्हणजे अशा प्रकारचं. दृष्टवा म्हणजे बघून, पाहून. त्याला त्वा प्रत्यय म्हणतात. अच्छा. पश्यंती जे आहे, पश्य जे आहे, दृष्ट्वा. या पश्य धातापासून तयार झालेलं आहे ते. मी तुम्हाला ह्याचं पण उद्या सांगतो की हे पश्यचं हे दृष्टवा कसं झालं. तर पश्याचा मूळ धातू दृश्यच आहे ना, दृश कसं, दृष्टच पश्य होता ना. हो हो हा, बरोबर. त्यातून मग पुढे नंतर रूपांतर द्रष्टुम किंवा दृष्टवा अशा प्रकारे झालं. तर हे रूपांतर कसं झालं ते बघू आपण. तर सस्य आणि हे बहुवचन सस्यचं, सस्य आणि दृष्टवा कृषकः. कृषकः का बहुवचन आहे का ते? नाही नाही हा, एक वचन. नाही नाही, एक वचनाचा. कृषकः. कृषकः प्रसन्नम भविष्यति, प्रसन्न होतो. हो. इथे संपलेलं आहे. पुढचं सुरेखा मॅम. प्रयत्न करते सर. नाही करा डू ना, यू करा. हॅव कॉर्न इन युअर हाऊस? हो, ते प्रश्न आहे म्हणजे किंमत आहे. किम, हा, किम तव गृहे धान्यम अस्ति? ओके, धान्यम अस्ति किंवा धान्यानी संती. ओके. कारण धान्य म्हणजे कसं की एक धान्य नसतं ना हा धान्य. हा, हो हो, संती संती पाहिजे, आपल्याकडे बरोबर. प्लुरल वापर मराठी आपण बोलते. होय आपण सर, जरी धान्य म्हटलं तरी होय किंवा होय, सस्यानी संती येस किंवा धान्यानी संती. येस. फक्त इथं कॉर्न जे वापरलं ते कॉर्न म्हणजे मका होता ऍक्च्युअली. एवढं सुटेबल नाही आहे पण ठीक आहे, यूज द मिनिंग. छान केलं तुम्ही. गुड. वैशाली ताई. माझ्या घरी माझे वडील शेतात नांगर चालवितात. मम गृहे माझ्या घरी, घरी आहे म्हणून ते गृहे सप्तमी. मम ते काय म्हणतात त्याला, अस्मिन जनक पित्याला जनक अस्मद. म्हणून. माझ्या हे अस्मदचं हे आलं ना. मम जनकच चालेल ना. हा, गृहे जास्त. मम जनकः वडील. क्षेत्रेषु, क्षेत्रेषु येणार, शेतात. अच्छा, इथे अनेक धरायचे आहेत का शेतात? आता इथे की त्यांनी एकच शेत आहे? इन द फील्डच म्हणले, इन द फील्ड्स नाही म्हटलं त्यांनी. हा, म्हणजे ते एकच त्या आहे. क्षेत्रेशूला काही अर्थ नाही आहे. हा, त्यांचे क्षेत्रेच वडील जे अनेक क्षेत्रांमध्ये नामावर जातील की नाही माहित नाही मला. म्हणजे आपण याला मार्क सोडलं. क्षेत्रे येईल तिथे. हा. मम गृहे मम जनकः क्षेत्रे कर्षति. ते वडिलांबद्दल आहे. अलेन क्षेत्रम कर्षति. हा, एक वचन हे आहे म्हणून पुरुष काय, माझा प्रथम पुरुष आहे.
म्हणून कर्षती आलेलं आहे Correct. प्रेझेंट टेन्स. ओके, छान. स्नेहल ताई. सायंकाळी बैलांसह घरी येतात. हम्म, सह वृषभैः बलिवर्दैः सह गृहम् आगच्छति. हम्म. सहा हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. तृतीया एक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम एक वचन. वृषभैः सह म्हणजे बैलांबरोबर हे हम्म. तृतीयेचं बहुवचन आहे. बरोबर. सह हे अव्यय किंवा अव्यय आहे. अभयच आहे. गृहम आगच्छति घरी येतो. घरी हे कर्म आहे द्वितीया विभक्ती. आणि आगच्छति हे परत क्रियापद प्रथम आहे. पुरुषवाचक वर्तमान काळ. क्रियापद एक वचन आहे. एकदा आता- रिपीट कराल पुन्हा एकदा? हा खूप छान मी- सांगितलं मी त्यांनी. करू का? इथे लिहून हो हा, मॅडम, मी लिहून स्नेहल ताई. घेते. सह वृषभैः बलिवर्दैः सह गृहम् आगच्छति. सह हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे एक वचन. वृषभैः हे तृतीया बहुवचन आहे वृषभचं. हम्म, हम्म, सह हे अव्यय आहे. हम्म. गृहम हे कर्म आहे द्वितीया एक वचन. आणि आगच्छति हे प्रथम पुरुष एक वचन क्रियापद आहे. क्रियापद आहे. आता याच्यामध्ये एक कौतुकाचा भाग आहे की ते वृषभही किंवा बलिवर्दही हे तृतीय विभक्ती आहे. हा इन्फरन्स काढला तुम्ही. ते काढण्याचं हा? कारण असं की सह दिलंय ना तिथे. बैलांसह येतो म्हणजे हे वृषभही बलवर्दही हे तृतीय विभक्ती आहे असं तुम्ही गृहीत धरलं. पण ते बरोबरही आहे. सहला लागून असलेला तृतीय विभक्ती असते. छान केलं. थँक्यू. ओके. पद्मजा पोळ मॅडम. सर एकच विचारायचं हो. होतं. हो. 16व्या वाक्यामध्ये हे संती वा म्हणजे हे किमच्या ऐवजी वापरू हा शकतो नाही, असं आहे वा का? म्हणजे म्हणजे किमच्या ऐवजी नाही. याला काय म्हणतात, त्याला किंवा. तुमच्या घरी आहे का असं विचारायची पद्धत असते ती. तर काही काही वेळेला त्या संस्कृतमध्ये वा वापरतात ते. त्या वाचं फारसं काही सिग्निफिकन्स नसतं. पण ते तुमच्या घरी धान्य आहे ना बुवा असं म्हणजे तसलं वाक्य. म्हणजे स्ट्रिक्टली भाषांतर नाही म्हणतात याला. मग इथे तसं किमच्या ऐवजी आपण वाच्या ऐवजी किम टाकूया. तव गृहे धान्यानी सन्ति किम. पद्मजा मॅम 19. हा सर. 19. हो. तेव्हा घरी दिव्यांचा प्रकाश असतो. हा तदा गृहे दीपानां प्रकाशः अस्ति. ओके, गुड. तेव्हासाठी तदा हा शब्द आहे. घरी म्हणजे घरात म्हणून गृहचा सप्तमी आहे इथेही. हो. दीपानाम म्हणजे दिव्यांचा दीपचा अनेक वचन चतुर्थी असावी असं मला वाटतंय. प्रकाश हा चतुर्थी नाही, आणि अस्त षष्ठी. हा? षष्ठी. षष्ठी. बर. दिव्यांचा, हा राईट, दिव्यांचा असल्यामुळे षष्ठी, करेक्ट. आणि प्रकाश हा प्रकाश असतो. अस्ति हे क्रियापद आहे. आणि प्रकाश हा हे देवाप्रमाणे म्हणजे प्रथमा करता येते. करता. हा. आता इथे त्यांनी काय केलं की अजून एक भाषांतर केलं याचंच. आणि त्यांचं म्हणणं की ते इंग्लिश प्रमाणे आम्ही असं केलं, तदा गृहे दीपम तदा भवति. गृहे, हा, हे तिथे दीप तदा गृहे दीपम भवति. देन हा. देयर इज लाईट इन द हाऊस. तदा गृहे हम्म. दीपम. प्रकाश तदा गृहे दीपम भवति. प्रकाश हे पुल्लिंगी आणि दीपम हे हा नपुंसकलिंगी. ओके. हा हा. माधुरी कुलकर्णी मॅम.
ते भोजन करीत नाहीत, सभोजनम न करोती. बरोबर आहे का? तेला म्हणजे तो ना, हा, ते ते भोजन करीत नाहीत. मला नाही आठवतं का ते भोजनम न काय घ्याल याला? करो ते भोजनम न करोती. नाही, करोती नाही होणार, बहुवचन आहे. हा कुर्वन्ति. हा, ने ते कुर्वन्ति. न करो कुर्वन्ति. कुर्वन्ति ते भोजनम न कुर्वन्ति. ते आल्यामुळे कुर्वन्ति. ते पण तसं. ते पण तसंच 21. खालचं पण चुकलं असं वाटतंय सर. कोणतं खालचं? ते 21. बरोबर आहे ना? दे ओनली असं आहे ना, तिथे 6 केलंय त्याने ना. हा, तुम्ही आता केलं का ते हा, करेक्शन? हा. ओके. लक्षणे पाहून लगेच करून टाकलं. दे ओनली ड्रिंक मिल्क, ते दुग्धम एव. आता हे इथं केवळ म्हटलंय ना, एव नाही येणार. तर दे ओनली म्हणजे काय? फक्त ते का फक्त दूध? दूधच येतंय ना, दूधच पिता. आलंय. फक्त दूध आहे, कारण भोजन करीत नाहीतच्या पुढचं वाक्य आहे ना, म्हणजे फक्त हा, दूध हा, पितात. हा. दुग्धमेव पिबंती, बरोबर आहे. दुसरं काय करत नाही, फक्त दूधच पितात, भोजन करत नाही. त्यामध्ये दुग्धमचं अनुस्वार येईल का त्याला? हलंत मग जाऊन. केवलम दुग्धम पिबंती. पुढे कोण असेल? रत्नप्रभा मॅडम. रत्नप्रभा पोहेकर मॅडम. अनम्यूट होत आहे का? हा, संख्या कमी आहे का? किती नंबरचं आहे सर? 22. 22. हा. अनंतरम पश्चात, अनंतरम किंवा नाही, पश्चात नाही, आधी हे घ्या ना, मराठीमध्ये काय आहे? मराठीत ना. आपण मराठीमधून नंतर टॉपिकमध्ये करतोय ना, म्हणून. हो, नंतर क्लबात गप्पा मारतात, हम्म. बरोबर का? हो, नंतर ते ते हा. ते ते गृहीत धरलेलं आहे. हा. हो, नंतर म्हणजे अनंतरम किंवा पश्चात. किंवा ततः. हा, ते ततः. गोष्टी गृहे म्हणजे क्लबात. हम्म. वार्तालाप म्हणजे गप्पा मारतात. इथे पण कुर्वन्ति येईल. हम्म. वार्तालापम करोति. अनंतरम पश्चात ततः ते गोष्ठीगृहे. गोष्टी इथे गप्पा मारण्याचे वार्तालापम वार्तालापम कुर्वन्ति. कुर्वन्ति करतात. ओके, थँक्यू मॅम. पुढचं वाचायचं का? नको, आता हे रवींद्र साहेब आहेत ना, रवींद्र जोशी साहेब. बर. अशा प्रकारे ते सुखी आहेत. तर अशा प्रकारे इत्थम ते
सुखिनः भवन्ति. ठीक, छान. इत्थम अशा प्रकारे भवंती ते येणार सुखी का संती येणार सुखिनः संती येईल. म्हणजे संती येईल. सॉरी. हा. ना संती येईल. बरोबर. हं, आहेत. हा. संती. हं. भवंती नाही, ते सुखिनः नाही. भवन्ति. ते लोक हा, सगळं ते आपण म्हणतो ते तर आपण सर्वे ते संत नेहमी निरामय. हा. सर्वे सुखीनं भवंती ते मग म्हणतो. त्याची सवय झाली. हो. हा. बरोबर. नाही इनफॅक्ट ते सर्व सुखीनं संतीवरूनच मला ते संती वाटलं. ते कसं आहे, हे आमच्या आधीची बॅच जी होती ना, त्या लोकांनी तयार केलेलं आहे. तर त्यावेळेला जे प्रत्येकाला कळत होतं त्या आधारे केलं ते सर्वोत्तमच झालं ते. ओके. आता हे 25वा निलिमा मॅम. जे खेड्यात राहतात ते शेतकरी होत. हम्म, जे म्हणजे ये हम्म. खेटकेशू म्हणजे खेड्यांमध्ये. सप्तमी हा, खेड्यांमध्ये निवासती निवसती. राहतात. निवसती. निवसती ते कृषकः संती. संती म्हणजे राहत अनेक वचने हम्म. कृषकः. ते कृषकः सन्ति. आता इथे निवसंती पण हा, बहुवचन. जे राहतात ते शेतकरी होतात. बरोबर. ते कृषकः सन्ति. पण मॅक्झिमम चुका काढू आता तिथल्या काय. आता हे स्त्रीलिंगीचं आता पण आपण जे बघितलं सगळे पुल्लिंगी आहे, नपुसकलिंगी होते. मी जो टेबल दिला त्यामध्ये माला पण आहे. आपण माला वाचलेले आहे मागे. माला म्हणजे एक उदाहरणार्थ एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे. माला हे कुणाचं नाव नाहीये, किंवा ही माळ असं आपण गृहीत धरून चालू शकतो. तिला माला म्हटलं त्यांनी. आणि त्याच्या विभक्ती चालवल्या यामध्ये. माला, माले, माला हा प्रथमा. एकवचन, द्विवचन, बहुवचन हे आता आपल्या लक्षात येईल तसं. माला, माले, माला हा प्रथमा. मालाम, माले, माला हा द्वितीया. मालया, मालाभ्याम, मालाभिः तृतीया. मालायै, मालाभ्याम, मालाभ्यः चतुर्थी. मालायः, मालाभ्याम, मालाभ्यः पंचमी. मालायः, मालयोः, मालानां षष्ठी. मालायां, मालयोः, मालासु सप्तमी. हे माले, हे माले, हे इथे काय बहुवचनला काय संबोधन मला दिसत नाही. मला. माला. हा, ओके. ते संबोधन. मला. हा. आता इथे फक्त एक मालासु सप्तमीमध्ये आलंय. आता पण आपण बघितलेलं आहे की पुल्लिंगीमध्ये किंवा नपुसकमध्ये शू आलेले आहे सप्तमी बहुवचन मध्ये. इथे सु आहे स्त्रीलिंगी बहुवचन सप्तमी विभक्तीमध्ये. आणि नेहमीप्रमाणे द्विवचन मध्ये बऱ्याच गोष्टी कॉमन आहे. प्रथमा, द्वितीया कॉमन, तृतीया, चतुर्थी, पंचमी कॉमन आणि षष्ठी, सप्तमी कॉमन. इथे प्रथमा, द्वितीया बहुवचन मालाचं एकच आहे. माला हा, माला हा. चतुर्थी, पंचमी स्मिलर. म्हणजे काही काही गोष्टी एकदा सराव झाल्या की आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी हे कॉमन आहे. मग लक्षात ठेवायला सोपं जातं. आपण एक रिडिंग करू याचं. कोण असेल आता? स्नेहल ताई, हे वाचाल तुम्ही? पहिलं वाचू का पूर्ण? हो, घ्या वाचून. 2 मिनिटात होऊन जातं. हा. बदल काय. माला, माले, माला हा प्रथमा. हम्म, माला, माले, माला हा द्वितीया. हम्म, मालया, मालाभ्याम, मालाभिः तृतीया. हम्म, मालायै, मालाभ्याम, मालाभ्यः चतुर्थी. हम्म, मालायाः, मालाभ्यां, मालाभ्यः पंचमी. हम्म, मालायाः, मालयोः, मालानां षष्ठी. हम्म, मालायां, मालयोः, मालासु
सप्तमी हा हे माले हे माले हे माला हा संबोधन. Thank you. आणि त्याने अशाच प्रकारे दिलंय की काही उदाहरणाखाली गंगा शाला कला अशा प्रकारे करतात. तर ह्याचा प्रॅक्टिस म्हणून करून बघायला हरकत नाही की गंगा आपण किंवा हेच मला घरी एक दोन वेळा आठवून एकदा मनात लिहून बघायचं आपल्याला किती किती आठवतं यातलं आणि कोणतं कोणतं आठवत नाही, कुठे कुठे राहतं आपलं. मग हळूहळू आपल्याला सवय होते. आता काही शब्दार्थ आहेत पुढे आणखी सोपी सोपी शब्द आहेत एकदम. ही वैशाली ताई. सांग घ्या. अकारांत स्त्रीलिंगी शब्द हा रमा, लक्ष्मी, शाला, शाळा, गोशाला, गोशाळा, पेटिका. पेटिका, पेटी, मक्षिका, माशी, युका, ऊत, ऊ शिखा, शेंडी. शेंडी. हा इथे पुरे अजून आता वाचू का? नाही पुरे 7 पुरे हा. एकदम सोपे आहेत हे. रमा, शाला, गोशाला, पेटिका, मक्षिका इथं आपल्या ओळखीचेच आहेत. मक्षिका बहुतेकांना माहिती असेल हे. माशीला मक्षिका म्हणतात. युका युका म्हणजे आता आजकाल सापडत नाही पण पूर्वी अशा केसांमध्ये जू असायचे उवा असायच्या. आणि शिखा म्हणजे शेंडी पूर्वी लोक ठेवायचे, आता राहिले नाही ते. आता बहुतेक टक्कलच असतं. आता पुढचं रत्नप्रभा मॅडम. रत्नप्रभा पोहेकर मॅडम. जमतच नाही. नाही लागत वाटतं. नाही राजेंद्र. सांगते. हा दीपशिखा, दीपशिखा, हा दीपज्योती, ओके. निशा, रात्र, वेला, वेळ, दिशा, दिशा, वर्षा, पाऊस, राईट. पीडा, पीडा किंवा दर्द, हम्म वार्ता, वार्ता किंवा ओके. गोष्ट. राईट. आता फक्त आपलं एकच दिसतं याच्यामध्ये की जवळजवळ सगळे शब्द हे हिंदी आणि मराठीशी जवळीक साधणारे आहेत. पीडा. ओके. आता राजेंद्र पोहेकर साहेब. हो. कथा, कथा किंवा कहाणी, निद्रा, झोप, बाला, मुलगी, सभा, सभा किंवा बैठक, भार्या, पत्नी किंवा बीवी, वाईफ, स्नुषा, सून किंवा बहू. ओके ओके. आता म्हणतो राहिल्यापैकी अश्विनी मॅम राहिल्या. अश्विनी कुलकर्णी शेवटी दिसते मला नाव एकदा. हा 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 या. मी आता जस्ट जॉईन झाले. हा वाटलं मला. हा तेच 21 पासून पुढे. पुरिका. हा पुरिका म्हणजे पुरी, हम्म, कुंडलिका म्हणजे जिलबी, हम्म, कथिका कढी, हम्म, सारिका म्हणजे मैना, नासिका नाक, लता म्हणजे वेल. very good. मला चांगले चांगले नाव आले एकदम. पुरी जिलेबी. हो. पद्मजा मॅम. हो सर. मातृभाषेत अनुवाद करा. सहवार्ताम लिखती. तो बातमी लिहितो ओके. आता किंवा याच्यावर तो आपला गोष्ट लिहितो. गोष्ट लिहितो. हो. वार्ताम वार्ताम हे नपुंसकलिंगी आहे. यावरून हा ओके. आता पुढे सुरेखा मॅम. किं त्वं वार्तां लिखसि. त्वं वार्तां लिखसि. काय तू गोष्ट लिहितोस. हा पुढचं पण घेऊन किम टाका. प्रश्नार्थक हवे. हा पुढचं वाचून घ्या तुम्ही. पुढचं वाचू. 3 आणि 4. हा सा बाला वार्तां लेखिष्यति. ती मुलगी गोष्ट लिहिल. तस्य नासिका दीर्घा असते. त्याचे नाक लांब आहे. आता त्याचे म्हटलं तर सर इथे तिचे पण होऊ शकतं ना. नाही मग तस्य आलं असतं. तस्य 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 म्हणजे तिचे. तस्य म्हणजे अच्छा. त्याचे. हा हा ठीक आहे. नासिका दीर्घा. दीर्घचं हे नासिका आहे म्हणून लांब दीर्घा. लांब दीर्घा आहे. म्हणजे कुठं लांब आहे. हो हो. यामध्ये तुम्हाला काही कुठे काही सोपं आहे सगळे. नाही हा नाही सर. हा ठीक आहे.
माधुरी कुलकर्णी. रामकृष्णस्य नासिका न दीर्घः. दीर्घ रामकृष्णा दीर्घ हा दीर्घ आहे रामकृष्णाचे तसंच राहतं का? तसंच म्हणजे त्याला काही बदलत नाही. हा हा म्हणजे ते अव्यय आहे, त्याला काही चेंज नाही होत नाही 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 असं. नाही 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 हे इथं नासिका स्त्रीलिंगी आहे ना, हा हा. त्यामुळं दीर्घ. बर. रामकृष्णाचे नाक लांब नाही. षष्टी. हा, पण मराठीमध्ये नाक आपलं हे एक नपुसक लिंगी सारखं आहे. तर हे इथेच याच्यामध्ये स्त्रीलिंगी आहे. नासिका म्हटलंय. रामकृष्णस्य नासिका न दीर्घा. दीर्घ नाही. लांब नाही. तर खाली कोण आहे? संख्या कमी आहे. रवींद्र जोशी सर. मनुष्याः नासिकया किं कुर्वन्ति? माणसे नाकाने काय करतात? हा नासिकया ही तृतीय विभक्ती. तृतीया. हो. किं कुर्वन्ति काय करतात? मनुष्याः मनुष्याचं अनेक वचन. माणसे नाकाने काय करतात? माणसे नाकाने काय करतात? ओके. पुढचं घेऊन टाका तुम्ही दोन. हा. पीडया बालकः रोदनं करोति. जसं नासिकया आहे तसंच पीडया हे पण तृतीय आहे. तृतीय आहे. बालक पीडया बालकः म्हणजे ज्याला वेदना होत आहेत तो रडतो. रोदनं करोति. वेदनेने ज्याला वेदनेने बालक रडते आहे. पीडया म्हणजे वेदने तृतीया. बालक करतात रोदनम रडणे. रोदनम कर्म. हा कर्म करोती. करोति. असं रोदती पण चाललं असतं. रोदनम करोती हे करोती विनाकारण वाढलं. पीडया बालकः रोदती असं पण चाललं असतं. ठीक आहे, त्यांनी ते तसंच वाक्य दिलंय आपल्याला. पीडया दुःखाने बालक रडते. दुःखाने बालक. वर्षासु सर्वत्र जलम भवति. वर्षासु हे सप्तमी झालं. सर्वत्र सगळीकडे जलम भवति. सगळीकडे पाणी पाणी होतं. मराठीत आपण म्हणतो पाणी पाणी होतं. पाणी पाणी होतं. पाणी. एकदम सोपं वाक्य आहे. हो. होऊन गेलो पुन्हा एकदा. आज कमी संख्या प्रॉब्लेम आहे का? तर एकदा वर्षासू सप्तमी कसं आहे ते सांगा ना. वर्षा स्त्रीलिंगी आहे ना, जसं आपण पण बहुवचन का आलंय ते? वर्षासू बहुवचन का आलं? पावसामध्ये. पावसांमध्ये. हो बहुवचन बहुवचन का घेतलंय सांगणं अवघड आहे आता, नाही कारण त्यांनी वाक्य तसं दिलं. पावसांमध्ये मला वाटतं पावसात म्हणजे स्थानवाचक. स्थानवाचक पण नाही म्हणताय त्याला. ठीक आहे, बघूया आपण. त्याला एकवचनी असणं आवश्यक आहे. पावसात किंवा पावसाळ्यात. पावसात तर कोण शिल्लक आहे? अश्विनी ते तुम्हीच घ्या. हा 9 घेऊ ना. हो 9. हा. वर्षायाम सह न अटती. पावसामध्ये तो भटकत नाही. वर्षायाम. आता इथे मालायाम. वर्षायाम.
मग इथे पण त्या केसमध्ये विशाळ्या माला असतात.